सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा जामीन सुप्रीम कोर्टाने फेटाळला। सुनावणी करायला सुप्रीम कोर्टाचा नकार। छत्रपती संभाजीनगरमध्ये शहागंज भागामध्ये फेरीवाल्याकडून दाम्पत्याला मारहाण। त्या ठिकाणी महापालिकेकडून अतिक्रमणाविरोधात कारवाई। जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामं पाडली। महापालिकेच्या पथकाशी अरेरावी करणाऱ्या विरोधी पक्षनेत्याच्या सत्काराचा संतापजनक प्रकार। शहागंजमध्ये मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून हातगाड्यांवर कारवाईचा प्रयत्न। विरोधी पक्षनेते असलेले एमआयएमचे नगरसेवक अब्दुल समीर यांची पथकाशी अरेरावीची भाषा, त्याबद्दल परिसरातील नागरिकांकडून त्यांचा सत्कार। सोलापूरमध्ये शिवसेना अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल। गुंडगिरी करत कार फोडल्याप्रकरणी अखेर गुन्हा नोंद। किरकोळ मुद्द्यावरून शिवसेना जिल्हाप्रमुख मुश्ताक शेख आणि शेजारी राहणाऱ्या अफसर शेख यांच्यामध्ये झाला होता वाद। वंदना देवीकर यांच्यावर वळून जीवघेणा हल्ला केल्याच्या घटनेला 1 महिना झाल्यानंतर महापालिकेला जाग। महापालिकेचं पथक वळूदा पकडण्यासाठी सन्मान नगरमध्ये एका वळूदा केलं जेरबंद। नागपूरमध्ये केंद्र सरकारच्या एम्समध्ये मेसच्या जेवणामध्ये किडे आणि सुरवंट तर मशरूम करीमध्ये स्पंजयुक्त पदार्थ। विद्यार्थ्यांनी व्हायरल केले व्हिडिओ। विद्यार्थ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त। एम्समध्ये नवीन मेस कंत्राटदार। मेरा धर्म तो भ्रष्ट हुआ ना। चायनीज भेळमध्ये चिकन आढळल्यानंतर ग्राहकाची प्रतिक्रिया। मुंबईच्या विरार भागामध्ये ग्राहक आणि हॉटेल चालकात वाद। डीमार्ट रोड परिसरातील चायनीज हॉटेलमध्ये शाकाहारी चायनीज भेळमध्ये आढळले चिकनचे तुकडे। चूक मुद्दाम नसून चुकून झाल्याचं हॉटेल चालकाचं स्पष्टीकरण। सोशल मीडियावरही चर्चा। गोंदियात एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत मागितलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक। एटीएमची अदलाबदल करून चोरट्यानं 70,000 लांबवले। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। दापोलीमध्ये तलाठ्याला लाच घेताना रंगेहात अटक। रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। सातबाऱ्यावर फेरफार मंजुरीसाठी 10,000 रुपये घेताना अटक। नांदे राज्यामधील ग्राम महसूल अधिकारी श्रद्धा बंडे अटक। हिंगोलीच्या धनगरवाडी गावामध्ये शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर विहीर मंजूर करत अपहार केल्याचं प्रकरण। 13 शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार। ग्रामसेवकासह तांत्रिक अधिकारी आणि इतरांवर कारवाई करण्याची मागणी। शेतातील विद्युत पंपाचा करंट लागून शेतकऱ्याचा मृत्यू। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सुरबन बोंडगावमधली घटना। बोअरवेलमधील मोटर पंप सुरू करताना जयगोपाल पुराम यांचा मृत्यू। बोअरवेलवर लावलेला पंप पाणी उचलत नसल्यामुळे तपासणीसाठी गेले असता घडली घटना। कांदा आणि मक्याच्या भावात सातत्यानं घसरण। नाशिकच्या चांदवडमध्ये भाव घसरणीमुळे शेतकरी आक्रमक। कांद्याच्या माळा गळ्यात घालून शेतकरी उतरले रस्त्यावर। मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको। कांद्याला हमी भाव देण्याची मागणी। भंडारा जिल्ह्यामध्ये वाळू धोरणाचा फज्जा। मोहर्णा इटान घाटावर वाळू माफियांचा उच्छाद। शासकीय नियमानुसार रेती घाटावर सीसीटीव्ही कॅमेरे असणं अनिवार्य। मात्र मोहर्णा आणि इटान घाटावर कॅमेऱ्यांचा पत्ताच नाही। सातारा येथील पाटण तालुक्यामध्ये रानगाव्यांचा धुडगूस। एका रात्रीमध्ये 2 एकरवरील कलिंगड पीक उद्ध्वस्त। शेतकऱ्यांचं नुकसान। वन्य प्राण्यांच्या वाढत्या त्रासामुळे शेतकरी संतप्त। पुणे मार्केट यार्डमध्ये व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। वारंवार चोऱ्यांमुळे मार्केट यार्डातले व्यापारी संतापले। बंदचा इशारा। नियमित कर भरूनही मूलभूत सुरक्षा मिळत नसल्यामुळे संताप। टिपू सुलतान चांगले की वाईट यावर आक्षेप नाही, तर टिपू सुलतान शिवरायांच्या एवढे मोठे होते असं बोलण्याला विरोध। टिपू सुलतान वादावर फडणवीसांचं विधानसभेमध्ये निवेदन। टिपू हा 75,000 हिंदूंची कत्तल करणारा होता हे शिकवलं नसल्याचंही फडणवीसांचं वक्तव्य। लव्ह जिहाद कायदा अंमलात आणण्यासाठी सरकारच्या हालचाली। कायद्याचा पहिला ड्राफ्ट विधी आणि न्याय विभागाकडे असल्याची सूत्रांची माहिती। त्यासाठी विशेष समितीची ही स्थापना। लव्ह जिहादच्या आधी शेतकऱ्यांसाठी कायदा आणा। जिकडे शेतकरी आत्महत्या करतात त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करा। आमदार असलम शेख यांनी लव्ह जिहादवर दिली प्रतिक्रिया। लव्ह जिहादमध्ये मुलींचा ब्रेनवॉश केला जातो। त्यांचे फोटो काढणं आणि व्हिडिओ काढणं असे प्रकार होतात। आमदार गोपीचंद पडळकरांची लव्ह जिहादवर प्रतिक्रिया।
गोहत्यांच्या घटनांवरून निलेश राणेंचा सरकारला घालताहेर. गोहत्येच्या गुन्ह्यामध्ये दुसऱ्यांदा पकडल्यास मकोका लावण्याची सरकारची घोषणा. आता कारवाई केलेला एक तरी आरोपी दाखवा, राणेंचं सरकारला आव्हान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.